कंबा आणि शिका मंत्रातून कर्मवीरांनी बहुजनांचे जीवनमान उंचावले. नगरसेवक राजेश नाईक. कर्मवीर अण्णांनी बहुजन समाजाला दिली शिक्षणाची दिशा. सांगली काँग्रेस भवनमध्ये पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. सांगली. स्वावलंबी शिक्षणाचा जगप्रसिद्ध कंबा आणि शिका हा मंत्र देऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या जीवनात प्रकाशाची नवी पहाट आणली. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले शैक्षणिक साम्राज्य हे गोरगरीब आणि वंचितांच्या उत्कर्षाचे खरे केंद्र आहे, असे भावपूर्ण उद्गार सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी व्यक्त केले. सांगलीच्या काँग्रेस भवनमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बातमीचे प्रमुख पैलू. पुष्पांजली अर्पण. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष राजेश नाईक आणि सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्मवीर अण्णा अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सामाजिक क्रांतीचा वारसा. सेवादलाचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव भोसले यांनी अण्णांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की अण्णांनी शिक्षणाची ज्ञानगंगा समाजाच्या शेवटच्या थरातील माणसापर्यंत पोहोचवली. जर रयत शिक्षण संस्था नसती तर बहुजन समाजाचा शैक्षणिक आणि सामाजिक स्तर सुधारणे अशक्य होते. वक्त्यांची मनोगते. यावेळी देशभूषण पाटील अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष आणि अनिल मोहिते कार्याध्यक्ष सेवादल यांनीही आपल्या प्रभावी भाषणातून अण्णांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित मान्यवर. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित ढोले यांनी केले तर आभार विश्वास यादव यांनी मानले. या सोहळ्याला युनुस जमादार, नामदेव पठाडे, प्रभाकर घोरपडे, महेश भंडारे, सिकंदर ढालाईत, सुरेश गायकवाड, प्रमोद आवळे, गणेश वाघमारे यांसह काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके, सांगली. आमच्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी सम्यक महाराष्ट्र न्यूजला फॉलो करा. धन्यवाद.